गंधारने कामगारांना सांगून एकाच घरात दुसरं किचन बनवून घेतलं होतं. संयुक्ता आणि माईंनी त्या किचनचा ताबा घेतला होता. चंदन, सुलभा, गायत्री, गीता एक किचन वापरायच्या, तर बाकीच्यांचं जेवण संयुक्ता करायची. गंधारने तर गीतासोबत बोलणं टाकलं होतं. तिला वाटलं होतं 2-4 दिवसात गंधार बोलेल, पण तसं झालं नव्हतं. गंधारने तिच्याकडे लक्ष देणं टाकलं होतं, तर इकडे गायत्रीला मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता. चंदन रोज रात्री तिच्या मनाविरुद्ध तिच्यासोबत नातं ठेवत होता, त्यामुळे तिचा वनितावरील राग अजूनच वाढत होता. वनिता आणि विश्वास मात्र सुखी संसाराच्या दिशेने एक एक पाऊल टाकत होते. दोघांचं नातं अजूनच घट्ट होत होतं. दोघे एकमेकांच्या प्रेमात स्वतःला वाहून देत होते. त्यांच्या नात्याला हळूहळू बहर येत होता. जून महिन्याची एंडिंग सुरू होती. पावसाने चांगलाच जोर धरला होता. आज सकाळपासून पावसानं रौद्ररूप धारण केलं होतं. दुपारचे 3 वाजून गेले तरी विश्वास अजून घरी आला नव्हता. वनिता काळजीत त्याची वाट पाहत होती. तिचं सारखं आत बाहेर करणं सुरू होतं. वहिनीसाहेब, अव दादा येतील बघा, नका काळजी करू, सरू सांगत होती. दवाखान्यात पेशंट लई आहेत. पाऊस पाणी वाढलं की आजार बी वाढतात, त्यामुळं झाला असेल उशीर. होय हरी काका, बरोबर आहे तुमचं, ती कसंबसं म्हणाली. तुम्हाला एक सांगू, तुम्ही दोघं इकडं आलात तेव्हा लई वाईट वाटलं होतं बघा. आजपर्यंत असं घडलं नव्हतं, पण गावाला समजलं की यात तुमचा काय बी दोष नाही. ती गायत्री लई बिलंदर निघाली बघा. ज्या घराचं मीठ खाल्लं त्याच्यावरच उलटली. धन्यवाद काका मला समजून घेतल्याबद्दल. मला आवडत होतं सगळ्यांसोबत राहायला, वनिता हलकं हसत म्हणाली. ती काकांसोबत बोलत असताना तिच्या नजरेत विश्वासची गाडी पडली. तसं त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. ती काकांचा निरोप घेऊन लगबगीनं आत गेली आणि गरम गरम भाकऱ्या करायला घेतल्या. विश्वासनं आल्या आल्या आंघोळ केली आणि तो जेवायला बसला. वनिताने गरम भाकरी त्याच्या ताटात वाढली. आज तो थोडा शांत शांत वाटत होता. नक्कीच काहीतरी बिनसलंय असं तिला वाटून गेलं, पण तो जेवत असल्यानं त्यानं तिला काही विचारलं नाही. जेवण झाल्यावर तो गादी टाकून आराम करू लागला. आज पाऊस भरपूर असल्यानं त्यानं आल्या आल्या कामगारांना घरी पाठवलं. वनिताने किचनचं सगळं आवरलं आणि त्याच्या शेजारी आडवी झाली. बाहेर गडगडत होतं. पाऊस अगदी मुसळधार कोसळत होता. अहो झोपलात? तिनं त्याला हलकीच साद घातली. नाही, पण झोपेन आता, थकायला झालंय खूप. पेशंट भरपूर होते का? तिनं विचारलं. त्यानं मोजकंच उत्तर दिलं. त्याला आपल्याशी बोलायचं नाही हे लक्षात आलं तिच्या. तसं ती शांत बसली. त्याला थोड्या वेळात झोप लागली, तरी ती मात्र जागीच होती. आज तो इतका नाराज का असेल असं वाटून गेलं तिला. मन अगदीच अस्वस्थ झालं तिचं. झोप येत नाही पाहून ती उठून बाहेर येऊन बसली. त्याला उदास पाहून तीही उदास झाली होती. आज सकाळी तर ठीक होते, मग मध्येच काय झालं? माझ्यावर चिडले का? माझं काही चुकलं का? त्यांना कुणी बोललं का? असे प्रश्न तिच्या मनात पडले होते. ती कितीतरी वेळ विचार करत तिथे बसून होती. तिला बसल्या बसल्या झोप लागली. नेहमीप्रमाणे तासा-दीड तासात विश्वासला जाग आली. त्यानं पाहिलं तर वनिता त्याच्या शेजारी नव्हती. तो उठून बाहेर आला तर वनिता तिथेच कोपऱ्यात गाढ झोपी गेली होती. तो तिला एकटक निरखत होता. आज त्याचे काका आले होते घरी. त्यांना समजलं होतं विभक्त राहण्याबद्दल. विश्वासला हॉस्पिटलमधून बोलवून बरेच बडबडले होते ते त्याला. तात्या माईंनी सांगितलं की आम्हीच घराबाहेर काढलं, तरी नाही विश्वास ठेवला त्यांनी. शेवटी नाईलाजानं गंधारनं सगळा प्रकार काकांच्या कानावर घातला. तसे शांत झाले ते. पण तोपर्यंत विश्वास आणि वनिताला नको नको ते बोलून झालं होतं त्यांचं. त्यामुळेच दुखावला गेला होता तो. शहरात लोकांना नातेवाईक वगैरेचं फारसं नसतं, पण गावात तसं नसतं. इथे सख्खे कोण नि चुलत कोण हेही समजत नाही. सगळेच आपले, आपलीच भावकी. त्यामुळं त्यांना उलटही बोलता येईना. विश्वासनं वनिताला अलगद दोन्ही हातावर उचलून घेतलं नि तिला घेऊन आत गेला. त्यानं तिला कुशीत घेतलं तसं ती त्याला बिलगली. तुझ्यावर रागवलो नाही मी वनिता, पण वाईट वाटत होतं मला.
तुला विनाकारण कुणी काही बोललं की त्रास होत राहतो. इकडं आल्यापासून पाहतोय मी, किती जबाबदारीने संसार करतेस तू. ना कसली अपेक्षा, ना कसली तक्रार. खरं तर तुझ्यासारखी मुलगी या घरची सून असणं आणि माझी बायको असणं हा आमचा सन्मान आहे वनिता. सहचारिणी म्हणून खरंच तू उत्तम आहेस. कदाचित मीच कमी पडतोय. लग्न झाल्यापासून कुठेही घेऊन गेलो नाही तुला. एक वटपौर्णिमा आली, तीही आनंदानं साजरी नाही करता आली तुला. लवकरच श्रावण येईल. घरात सगळी पूजा अर्चा सोमवार शनिवार पूजले जातील. तुला मात्र इथं राहून सगळं करावं लागेल. कदाचित हा तुझ्यावर अन्याय असेल, पण तुझा अपमान होण्यापेक्षा हा अन्याय मला चालेल. तो मनातल्या मनात बडबडत होता. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून थोडी खाली सरकली. झोपेत असल्यामुळं ओढणी कधीच ड्रेसपासून वेगळी झाली होती. तिचं सौंदर्य त्याच्या नजरेत भरत होतं. तिचा कमनीय बांधा त्याला अगदीच वेडं करत होता. कसा राहतोय की हिच्यापासून दूर, माझं मला माहीत. वनिता, आपण एकत्र येऊया ना, नाही राहावत तुझ्याशिवाय. त्यानं अलगद तिच्या मानेवर ओठ टेकवले. त्याचे गरम श्वास तिच्या मानेवर रेंगाळले तसं तिनं चुळबुळ केली. त्याचे ओठ तिच्या मानेवरून फिरू लागले तसं तिला जाग आली. ती विश्वासच्या मिठीत होती. त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरत होते. अहो, तिनं त्याला साद घातली. सॉरी शोना. त्याचे उत्कट शब्द आणि त्याचे तिच्या सौंदर्यावरून मुक्तपणे फिरणारे हात तिची मती गोठवायला पुरेसे होते. इट्स ओके अहो, पण ते म्हणजे. त्याच्या स्पर्शानं तिची मती खुंटली होती. बाहेर मुसळधार कोसळणारा पाऊस, वाऱ्यामुळं आलेला गारवा नि मिठीत हे अस्सल सौंदर्य. कुणाची मती फिरणार नाही. त्याचे ओठ मानेवरून तिच्या सर्वांगावर फिरू लागले. तिलाही त्याला अडवावं वाटत नव्हतं. जादू होती त्याच्या स्पर्शात. त्यानं तिच्या ओठांवरून अंगठा फिरवला तसं तिने लाजून मान खाली झुकवली. त्याने अलगद तिला स्वतःच्या अंगावर ओढलं. मला राहवत नाहीये वनिता तुझ्याशिवाय, तो तिच्या कानाच्या पाळीवरून ओठ फिरवत म्हणाला. तसं तिच्या अंगावर शहारा आला. मलाही, ती त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली. आजची रात्र आपली असेल वनिता. मी अजून वाट पाहू शकत नाही. त्यानं अलगद तिचा ड्रेसची झिप खाली ओढली तसं ती लाजून चूर झाली. विश्वासचा स्पर्श मनावर मोहिनी घालत होता. त्याचे शब्द मनात झंकार उमटवत होते. तीही तर आतुर झाली होती मिलनासाठी. लवकरच ते दोन जीव एकमेकांचे होणार होते. इमर्जन्सी आल्यामुळं विश्वासला गावात जावं लागलं. पाऊस अजूनही मुसळधार कोसळतच होता. वनिता वाड्यावरच्या घरात एकटीच होती. तो जेवण करून गेला होता. ते रात्रीचे 12:30 वाजून गेले तरी आला नव्हता. ती काळजीनं अस्वस्थ झाली होती. आजची रात्र खरं तर त्यांच्यासाठी खास होती, पण कर्तव्यापुढं त्याचं काही चाललं नव्हतं. वनिता त्याच्यासाठी खास तयार होऊन बसली होती. तिला बसल्या जागी गाढ झोप लागली. विश्वास त्याचं कामावरून रात्री उशिरानं परत आला. तो आला तेव्हा ती गाढ झोपेत होती. ती एकटी असल्यामुळं तो बाहेरून लॉक करून गेला होता. तो आत आला. त्यानं पाहिलं, ती सजून बसल्या जागी झोपली होती. हलकेच त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. भिजल्यामुळं तो बाथ घ्यायला निघून गेला. तो आवरून बाहेर आला. त्याला फ्रेश वाटत होतं. त्यानं वनिताला अलगद उचललं आणि बेडवर घेऊन आला. तिनं झोपेत चुळबुळ केली आणि त्याला विलगली. त्यानं प्रेमानं तिच्या गालावरून हात फिरवला. झोपेतही ती खूप गोड दिसत होती. अंगावर नेटेड साडी आणि साज शृंगार असल्यामुळं तिला खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं. ती सारखी चुळबुळ करत होती. वनिता, चेंज करतेस का? त्यानं तिला विचारलं. झोप आलीये, ती बडबडली. मी चेंज करू का? त्यानं विचारलं. तसं ती झोपेत गोड हसली. वनिता, नक्की ना? त्याचा परत प्रश्न. ती जागी नसताना तिला छेडणं त्याला पटत नव्हतं. ती झोपेच्या ग्लानीत बडबडली. त्यानं अलगद तिच्या केसात माळलेले गजरे पिन्स काढायला सुरुवात केली. ती झोपेत अस्तव्यस्त झाली होती. तिच्या पोटावरील पदर जरासा बाजूला झाला होता. तिची गोरी कंबर त्याला तिच्याकडे आकृष्ट करत होती. आज त्यांनी एकत्र यायचं ठरवलं असलं तरी त्याला यायला फारच उशीर झाला होता. अगदी रात्रीचे 2:30 वाजून गेले होते. ती झोपेत कुशी वळली तसं तिच्या पदराला असलेली पिन निघाली आणि तिच्या शोल्डरमध्ये घुसली. ती झोपेत कळवळली.
वनिता उठ ना, जा पहिलं चेंज कर, अवघडल्यासारखी झोपलीस तू, तो तिला उठवत म्हणाला. तिनं डोळे किलकिले करून त्याच्याकडे पाहिलं. तिनं त्याला हलकी स्माईल दिली आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. मी तुमची खूप वाट पाहिली, ती म्हणाली. आय एम सॉरी, इमर्जन्सी डिलेव्हरी होती, त्यात वेळ गेला. पेशंट स्टेबल होईपर्यंत थांबायला लागलं. तो सगळं ठीक झालं ना? हो, तो म्हणाला. तुला मात्र वाट पाहावी लागली, तो तिच्या भोवतालची मिठी घट्ट करत म्हणाला. इट्स ओके, मी समजू शकते. तू समजू शकते म्हणून तर मला जास्त आवडतेस, खूप जास्त. वनिता, म्हणून तर गिल्टी वाटतंय आज. आज आपण असो. चल झोपून घे तू. तुमच्या कुशीत झोपायचंय, ती त्याच्या छातीवरून हात फिरवत म्हणाली. मला तर तुला माझं बनवायचंय. एवढी सुंदर तयार झालीस, माझी तर झोपच उडून गेलीये, तो हळुवारपणे तिच्या कानात म्हणाला. अहो, तिनं लाजत स्वतःला त्याच्या मिठीत लपवलं. सिरियसली खूप सुंदर दिसतेस तू. हालत खराब आहे तुझ्या विश्वासची. एकदा माझ्या नजरेत बघ तरी, म्हणजे समजेल तुला, तो तिच्या मानेवर रेंगाळणारे केस बाजूला सारत म्हणाला. त्यानं अलगद तिच्या मानेवर ओठ टेकवले. विश्वास, तिची आर्तसाद. बोल ना, खूप आतुर झालोय तुझ्या तोंडून नाव ऐकायला. एक वेगळीच नशा चढते मनावर. तुझे नाजूक ओठ जेव्हा हालचाल करतात ना, काळजात झंकार उठतात वनिता. जस्ट फील माय हार्टबीट्स जान, तो तिच्या पाठीवरून ओठ फिरवत म्हणाला. त्याच्या स्पर्शानं धुंद झाली होती ती. तिनंही त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. तिचे हात त्याच्या पाठीवरून फिरू लागले. विश्वासनं तिला मिठीत झक्कडलं तसं ती लाजेनं चूर झाली आणि त्याचे ओठ तिच्या मानेवरून ओठांकडे वळू लागले. त्याच्या स्पर्शानं तिचं अंग अंग मोहरत होतं. त्याने अलगद तिच्या ओठांचा ताबा घेतला. तिच्या रसरशीत ओठात तो स्वतःला विसरू पाहत होता. तीही त्याला प्रतिसाद देत होती. त्याचा हात मानेवरून तिच्या साडीच्या पदराकडे वळला तसं तिचं अंग खडलं. त्याने अलगद तिच्या पदराचा अडसर दूर केला आणि त्यावरून ओठ फिरवू लागला. ती त्याच्या प्रेमाच्या वर्षावात धुंद होत होती. त्यानं अलगद दोघांमधील कपड्यांचा अडसर दूर केला आणि तिच्या सर्वांगावर प्रेमाचा वर्षाव करू लागला. तीही त्याला प्रतिसाद देत होती. त्याच्या स्पर्शात मोहरत होती. तिच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान होतं. ती शांतपणे त्याच्या मिठीत पहुडली होती. तो तिच्याकडं प्रेमानं पाहत होता. दोघे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत थकले होते. दोघे सर्वार्थानं एकमेकांचे झाले होते. एकमेकांच्या कुशीत दोघे झोपी गेले. सकाळी पावसाचा जोर थोडा कमी झाला होता. वनिता विश्वासच्या कुशीत आरामात पहुडली होती. त्याला जाग आली तसं त्यानं तिच्याकडे पाहिलं. चेहऱ्यावर वेगळंच तेज होतं तिच्या. गाल अगदीच लाल झाले होते. तिच्याकडं एकटक पाहत होता. वनिता, तुझ्या येण्यानं आयुष्य अगदी सुंदर झालंय. वाटलं नव्हतं तुझ्याशी एवढा अनुरूप होऊन जाईल, तुझ्यामध्ये गुंतत जाईल. दूर गेल्यावर तुझी इतकी ओढ लागली असते की कधी एकदा तुला पाहतोय असं होतं. तुझ्यातील गोडवा वेडं करतो मला वनिता. तुझ्यासोबत सुखी समाधानी आयुष्य जगायचंय वनिता, तो प्रेमानं तिच्या गालावर ओठ टेकवत मनातच म्हणाला. विश्वास भाऊ, बाहेरून आवाज आला. आलो, विश्वासनं हाक दिली. त्यानं तिच्या अंगावरचं पांघरून नीट केलं आणि तो चेंज करून बाहेर जायला निघाला. बाहेरचा आवाज ऐकून वनितालाही जाग आली. तिनं घड्याळात पाहिलं. 8 वाजून गेले होते. तिनं उठून पटापट आवरायला घेतलं. विश्वास बोलून आत येईपर्यंत ती आंघोळीला निघून गेली होती. आंघोळ करून ती नाश्ता बनवण्यासाठी किचनमध्ये घुसली. खरं तर त्याच्या नजरेला नजर द्यायची तिची हिंमत होत नव्हती. काल तिनं त्याला खूप छळलं होतं. तिच्या हक्काचं प्रेम त्याच्याकडून लुटून घेतलं होतं. तोही आवरून पूजा करून तिला भेटायला किचनमध्ये आला. ती त्याच्यासाठी चहा टाकत होती. त्यानं तिच्या कमरेभोवती मिठीचा विळखा घातला. गुड मॉर्निंग वनिता, तो हळुवारपणे म्हणाला. गुड मॉर्निंग अहो, ती लाजत म्हणाली. तुलाही काही मदत हवी आहे का? तो तिच्या मानेवरून ओठ फिरवत म्हणाला. तसं ती बावरली. अहो, मी नाश्ता करतेय, ती लाजत. म्हणूनच विचारलं ना, काही मदत हवी आहे का?
असेल तर सांग तसं, मी रेडी आहे. तो तिला स्वतःकडे वळवत म्हणाला. त्यानं दोन्ही गॅस बंद केले आणि तिला खांद्यावर उचलून घेऊन बेडरूममध्ये घेऊन गेला. त्याने तिला अलगद बेडवर ठेवलं आणि तिच्यावर झुकला. केवढं लाजणार ही, लाजून लाजून जीव कासावीस करणार तू माझा. तो तिच्या गोऱ्या कमरेवरून ओठ फिरवत म्हणाला. अहो नको ना, मला राहवत नाही ना वनिता. कालची रात्र किती सुखद होती. अगदी भिजलोय तुझ्या प्रेमात मी. असं वाटत होतं तुझ्या उबदार मिठीत हरवून जावं. आजही तशीच रात्र मला हवीये, प्रेमाची बरसात करणारी. तो धुंद होऊन म्हणाला. ती लाजत म्हणाली. नाही, जर तू आजही माझी होणार असली तरच तुला सोडणार, नाहीतर मग. त्यानं तिच्या मानेला झटका देऊन तिचे केस मुठीत आवळले आणि तिच्या ओठांचा ताबा घेतला. तो बेधुंद होऊन तिच्या ओठांचा रस प्राशन करत होता. तीही त्याच्यात हरवून गेली. रात्री त्यांच्या प्रेमात चिंब भिजलेली ती आताही त्या गोड क्षणात हरवून गेली होती. तिच्या नजरेसमोर लग्नानंतरचे त्यांचे दिवस उभे राहिले. किती अलिप्त होते दोघे एकमेकांपासून, किती दूर दूर होते. विश्वास तर तिच्याकडे पाहायचाही नाही. दोघांना एकमेकांच्यात गुंतायला खूप वाट पाहायला लागली, पण आता ते वाटणं सार्थकी लागल्यासारखं वाटत होतं तिला. कालचा विश्वास तिच्या हृदयात वेगळं स्थान निर्माण करून गेला होता. त्याचा तो मखमली स्पर्श, ती अधीरता, तिच्या सौंदर्यावर हक्क गाजवणं, सगळंच कसं हवं हवंसं वाटत होतं. देव करो आणि त्यांच्या संसाराला दृष्ट न लागो असं वाटून गेलं तिला. इकडे वाड्यावर मात्र वेगळंच चित्र होतं. गीता आणि गंधारच्या नात्यात खूपच दुरावा आला होता. तर गायत्री आणि चंदनचं दिखाव्याचं नाटक अजून किती दिवस टिकणार होतं त्यांचं त्यांनाच माहीत. लग्न झाल्यापासून चंदन घरीच असायचा. त्याचं हे वागणं गीताला खटकत होतं. गायत्री इकडे ये, गीतानं तिला रूममध्ये बोलावून घेतलं. काय झालं ताई, भाऊजी ओरडले का तुला? तुझे भाऊजी बोलतात का माझ्याशी गायत्री? त्यांचं सोड, निदान त्यांनी मला घरात तरी ठेवलंय. पण चंदन जर असंच वागत राहिला तर तुमची रवानगी लवकरच घराबाहेर होईल. काय मिळालं तुला त्या रिकामटेकड्या माणसाशी लग्न करून? तुझ्यासाठी तुझ्या भाऊजींनी तालेवार घराणं शोधलं असतं. तू असं भिकीचे डोहाळे लागल्यासारखं का वागलीस काय माहीत. त्याला निदान कामावर तरी जायला सांग, गीता म्हणाली. हे सगळं त्या वनितामुळे होतंय. आता वनिताने सांगितलं का चंदनला कामावर जाऊ नकोस म्हणून, की तुला सांगायला आली होती त्या चंदनसोबत लग्न कर म्हणून? ताई, असं कसं बोलतेस तू? आज जर माझं आणि विश्वासचं लग्न झालं असतं तर पुढचं सगळंच टळलं असतं ना. हा विचार करण्याची वेळ निघून गेली आहे गायत्री. उलट तुझ्या भाऊजींना वाटतं बरं झालं तुझं लग्न नाही झालं त्याच्याशी. तुझा खरा स्वभाव तरी त्यांना कळला. गायत्री, आधीच माझं लग्न पणाला लागलंय. यांनी मला घराबाहेर काढलं तर मी नाही हा सहन करू शकणार. तू त्या वनिताला दोष देणं बंद कर. तुझ्या माहितीसाठी सांगते, भाऊजी त्या वनितामध्ये पुरते गुंतलेत. तुझ्या कसल्याही वागण्याचा त्यांना त्रास होणार नाही आता ना. ते दोघे दूर होणार. असे कसे नाही दूर होणार? मी नाही जगू देणार त्यांना एकत्र, गायत्री उसळून म्हणाली. प्रयत्न पण करू नकोस गायत्री. त्यांना त्रास झाला तर हे मला त्रास देतील. आता केलंच ना त्या चंदनसोबत लग्न, राहा ना मग नीट, गीता चिडत म्हणाली. गायत्री तिच्यावर रागवून रूममध्ये निघून गेली. गायत्री रूममध्ये आली तेव्हा चंदन आरामात पाय पसरून मोबाईल पाहत हसत होता. गायत्रीनं त्याच्या हातून मोबाईल ओढून घेतला आणि खाली फेकला. गायत्री, काय मूर्खपणा चालू आहे? हेच मी तुला विचारतेय चंदन, काय चाललंय तुझं? आपलं लग्न झालंय आणि तू कामधंदा करायचा सोडून घरात बसलायस. जरा तरी लाज बाळग. तुला बायको फक्त रात्रीपुरती हवी असते, पण तिचे लाड करायला दीड दमडी नाही तुझ्या खिशात. जा जरा कामाला जात जा, गायत्री उसळून म्हणाली. काम करू म्हणजे काय करू? त्या दोघांची हांजी हांजी करू? ती करायला तरी दिले ना तुला. पैसे तर मिळतायत ना, मग कसले नखरे करतोस रे? तुला जर का मला हात लावायचा असेल ना तर त्याचीही किंमत मोजावी लागेल, आधीच सांगतेय मी, गायत्री चिडत म्हणाली. जाम बोलतेस ग तू. तोंडाला आवर घाला गायत्री.
मी म्हणजे तो विश्वास नाहीये सगळ्यांचं ऐकून घ्यायला. तो तिचे केस धरत म्हणाला. नाहीच आहेस तू विश्वास. तुझी लायकी तरी आहे का त्याच्याजवळ उभं राहायची? देवाचे आभार मान जे मी तुझ्याशी लग्न केलंय. नाहीतर तुझ्यासारख्या भिकाऱ्याशी कोण लग्न करणार होतं? गायत्री डाफरली. आवर हा स्वतःला गायत्री. नाहीतर काय करशील? मारशील मला की जबरदस्ती करशील? कर काय करायचं ते. मग तुलाही दाखवीन गायत्री काय चीज आहे ते. नाही तुला तुरुंगात पाठवलं तर नाव गायत्री लावणार नाही. साधीसुधी समजू नकोस मला. नाहीच आहेस तू साधी. म्हणून तर तुझ्याशी तुझ्या पद्धतीनं वागतोय. साधी असतीस तर जपलं असतं. या असल्या धमक्या मला नाही द्यायच्या, लक्षात ठेव. चंदननं तिला बेडवर ढकललं आणि तो बाहेर निघून गेला. तुला पण लवकरच मार्गी लावते मी. जाम फडफड करतोस ना, गायत्री डोळे पुसत म्हणाली. ती बाहेर आली आणि शेताकडे जायला निघाली. पाऊस पूर्ण थांबला नसला तरी पावसाचा जोर ओसरला होता. आजही पेशंट जास्त असल्यामुळं विश्वास अजून घरी आला नव्हता. वनिता त्याची वाट कधीची पाहत बसली होती. कधी एकदा त्याला पाहते असं झालं होतं. इतक्यात घराचा दरवाजा वाजला. वनितानं अधीरोध दरवाजा उघडला. तिला वाटलं विश्वास आलाय. पण समोर गायत्रीला पाहून तिला आश्चर्य वाटलं. तू इकडे? काय झालं? मी इकडे येऊ शकत नाही का? हे माझंही घर आहे, समजलं? तुझ्या आधीपासून मी राहते इथे. तू आत्ता आलीस, समजलं? गायत्रीनं वनिताला दरवाजातून दूर ढकललं आणि आत आली. वा, चांगलं घर सजवलंयस तू तर. खूप खुश असशील ना तू? पण जास्त उडू नकोस, कारण तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद जास्त दिवस टिकू देणार नाही मी. माझ्या हक्काचं माझ्यापासून हिसकावून घेतलंस ना तू. तुला इतक्या हलक्यात नाही सोडणार मी, गायत्री गुरगुरत म्हणाली. तुझं बोलून झालं असेल तर गेलीस तरी चालेल गायत्री, वनिता शांतपणे म्हणाली. हे बघ बघतेच आहे मी. आमचं लग्न झालं तेव्हापासून पाहते मी गायत्री. तुझं वागणं, मला त्रास देणं सगळं माहिती आहे मला. पण यानं काहीही साध्य होणार नाही. तू मला आणि विश्वासना दूर करू शकणार नाहीस. कारण आमचं एकमेकांवर प्रेम आहे. तुझ्यासारखं उथळ नाही, तर परिपक्व प्रेम आहे आमचं. आमच्या नात्यात खरेपणा आहे, एकमेकांबद्दल ओढ आहे. तूच काय, अगदी कुणीही आलं तरी आम्हाला वेगळं करू शकणार नाही, हे लक्षात ठेव. वनिता तिला बजावत म्हणाली. फार हिंमत झाली ग तुझी. चुरू बोलायला लागलीस. बोलणारच ती गायत्री, कारण सवाल आमच्या नात्याचा आहे, आमच्या प्रेमाचा आहे. तुझ्यासारखी मुलगी मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही. तू मला पदोपदी जाणवून देतेस की माझी निवड किती अयोग्य होती. आता मला पटतंय की तात्यांचा निर्णय किती योग्य आहे. माझ्या वनिताला धमकी नाही द्यायची, आत्ताच सांगतोय मी. कारण तुझी कुठलीही धमकी आमच्यावर काम करणार नाही. आलीस तशी चालती हो. विश्वास तिच्यावर भडकत म्हणाला. आता जाते, पण लवकरच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करेल, गायत्री फनकारून म्हणाली आणि निघून गेली. ती गेली तसं विश्वास वनिताकडे आला. ती पटकन त्याच्या मिठीत शिरली. खूप सहन करायला लागतंय ना तुला माझ्यामुळं? नाही अहो, तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. फक्त तुमच्यापासून दूर राहणं मान्य नाही मला. तेवढं मात्र करायला सांगू नका प्लीज. तुला कसं दूर करेल मी वनिता? माझा जीव आहेस तू. मी फक्त तुझा आहे वनिता, फक्त तुझा आहे. त्यानं आवेगानं तिच्या ओठांवर ओठ टेकवले. गायत्रीचं वागणं दिवसेंदिवस फार विचित्र होत चाललं होतं. ती सुडात इतकी पेटली होती की तिला स्वतःच्या आयुष्याचीही तमा राहिली नव्हती. चंदन मात्र त्याच्या विश्वात मशगूल होता. त्याला ना गायत्रीच्या भावनांशी घेणं देणं होतं, ना इतर कुणाशी. त्याला 2 वेळचं जेवायला मिळायचं, रात्री गायत्रीवर अधिकार गाजवायला मिळायचा, यातच खुश होता तो. वनिता आणि विश्वासचं प्रेम मात्र दिवसेंदिवस फुलत होतं. दोघेही एकमेकांमध्ये इतके गुरफटले होते की त्यांना दिवस कसे सरतायत कळतच नव्हतं. विश्वास आज लवकर घरी आल्यानं वनिता खूप खुश होती. ती किचनमध्ये त्याच्या आवडीचं जेवण बनवत होती. इतकात विश्वासनं तिला मिठी मारली. वनिता, माझ्यासाठी वेळ कधी काढणार? बस थोडंच राहिलंय.
एवढं जेवण आवरलं की मग काही काम नाहीये, ती हलकं हसत म्हणाली. काहीच काम कसं नाही? खूप महत्त्वाचं काम बाकी आहे. तो अलगद तिच्या मानेवरून ओठ फिरवत म्हणाला. अहो, तिनं लाजत मान खाली घातली. त्यानं तिच्या हातातील चमचा बाजूला ठेवला आणि तिला अलगद दोन्ही हातावर उचलून घेऊन रूममध्ये घेऊन आला. तो एकटक तिचं सौंदर्य निहाळत होता. त्याने अलगद चुकून तिच्या ओठांवर ओठ टेकवले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात न्हाऊन निघाले होते. गायत्रीचे त्यांना दूर करायचे सगळे प्रयत्न फेल ठरत होते. अशातच तिनं एक प्लॅन बनवला. विश्वास 2 दिवसांसाठी बाहेर गेला होता. वनिता एकटीच घरी होती. एकटं राहून खूप कंटाळली होती ती, पण तिच्याकडे पर्याय नव्हता. एक दिवस कसाबसा तिनं ढकलला, दुसरा दिवसही ढकलला. ती आता विश्वास परतून यायची वाट पाहत होती. रात्रीचं जेवण आवरून ती झोपायची तयारी करत होती. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. अचानक सगळीकडचे लाईट गेले. वनितानं पटकन मेणबत्ती लावली. त्या पावसाच्या रात्रीत खूप घाबरली होती ती. विश्वासला यायला अजून सकाळ होती. ती मनात देवाचं नाव घेत होती. कितीही झोपायचा प्रयत्न केला तरी तिला झोप येत नव्हती. बाहेर विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट होत होता. ती कसंबसं स्वतःला स्टेबल ठेवत होती. इतक्यात डोर वाजल्याचा आवाज आला. तसं ती पटकन दचकली. कोण आहे? तिनं थोडं भीत विचारलं, पण समोरून रिप्लाय आला नाही. पण परत एकदा दरवाजा वाजला. तशी ती थोडी घाबरलीच. इतक्यात धाडकन दरवाजा उघडण्याचा आवाज आला. एक व्यक्ती तोंडाला मास्क लावून आत घुसली. वनिता चांगलीच घाबरली होती. कोण आहात तुम्ही? इकडे काय करताय? ती उसनं अवसान आणत म्हणाली. आम्ही कोण आहोत यापेक्षा काय करणार हे महत्त्वाचं. तुझं आयुष्य संपलं. समोरची व्यक्ती हसत म्हणाली. तिनं वनितावर हल्ला केला. वनिता सावध असल्यामुळं पटकन आत पळू लागली. ती व्यक्ती हातात सुरा घेऊन तिच्या मागे जाऊ लागली. वनितानं रूममध्ये येऊन दरवाजा लावून घेतला. ती व्यक्ती जोरजोरात दरवाजा आपटू लागली. नेमका वनिताचा मोबाईल बाहेर राहिला होता. त्यामुळे तिला विश्वासला कॉलही करता येत नव्हता. ती इथून सुटण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिला रस्ता दिसेना. तोपर्यंत त्या व्यक्तीनं पूर्ण ताकद लावून दरवाजा जोरात ढकलला. दरवाजा उघडला गेला. ती व्यक्ती खुनशीपणे वनिताकडं पाहू लागली. आता कोण वाचवणार तुला? कोण आहात तुम्ही? मला मारून तुम्हाला काय मिळणार? पैसे. पैसे मिळणार मला. इकडे तुझा खात्मा, लगेचच हातात पैसे. बाय बाय. ती व्यक्ती क्रूर हसत वनिताच्या दिशेनं येऊ लागली. वनिता तिथून पळायचा प्रयत्न करू लागली तसं त्यानं तिचा हात पकडून त्याच्या हातातील सुरा तिच्या हाताच्या नसावरून फिरवला आणि तिला खाली फेकलं. ती व्यक्ती तिला रक्ताच्या थारोळ्यात टाकून निघून गेली. वनिताला सरप्राईज द्यायचं म्हणून विश्वास मध्यरात्री घरी आला. त्यानं दरवाज्यावर नॉक करून वनिताला हाक दिली. 1-2 हाका मारून दरवाजा उघडला नाही. तसं त्याने दारावर जोरात थाप मारली. तसं दरवाजा आत ढकलला गेला. विश्वासनं आत पाऊल ठेवलं. आत आला तर त्याला सगळं सामान अस्तव्यस्त झालेलं दिसलं. ते पाहून तो चांगलाच घाबरला. वनिता, वनिता, कुठेस तू? विश्वास धडधडत्या अंतःकरणानं आत गेला. त्याची नजर समोर गेली. समोरची अवस्था पाहून त्याच्या काळजात धस्स झालं. वनिता. त्यानं पुढं होऊन तिला मिठीत घेतलं. त्यानं तिचे श्वास चेक केले तर ते चालू होते. त्यानं तिला दोन्ही हातांवर उचललं आणि गाडीत घातलं. भर पावसात गाडी वेगानं हॉस्पिटलच्या दिशेनं जायला निघाली. त्यानं त्याच्या इन्स्पेक्टर मित्राला आणि राजाला हॉस्पिटलला बोलवलं. हॉस्पिटल आल्यावर त्यानं तिला उतरवून खाली घेतलं आणि आत घेऊन आला. तिची अवस्था पाहून त्याचे डोळे भरून येत होते. पण आता वेळ खचण्याची नव्हती, तर तिला वाचवण्याची होती. तो त्याच्या कामाला लागला. राजा हॉस्पिटलला आला, तोच आत निघून आला. वनिताची अवस्था पाहून त्याला शॉक बसला. त्यानं विश्वासकडे पाहिलं. विश्वासची अवस्था पाहून त्याला वाईट वाटलं. त्यानं काही न विचारता विश्वासला मदत करायला सुरुवात केली. तिच्यावर ट्रीटमेंट करून त्यानं तिला स्पेशल रूमला शिफ्ट केलं.
ती लवकरात लवकर शुद्धीवर येणं गरजेचं होतं. तो बाहेर आला तसं इन्स्पेक्टर कमल त्याला भेटायला आले. विश्वास, हे सगळं कसं काय? राजानं आश्चर्यानं विचारलं. विश्वास, मलाही प्रश्न पडलाय. वहिनी असं काही वागतील? कमल, नाही, वनिता असं काही वागणार नाही. कमल, तू घरी जाऊन ये. घरात सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पडल्यात. वनिताला मी ओळखतो. ती सुसाईड करणार नाही. प्रेम करते ती माझ्यावर. खूप खुश जगतोय आम्ही. हे नक्कीच त्या गायत्रीनं केलं असणार. तुला खात्री आहे? मी 100% सांगू शकतो. तिनंच वनिताला मारायला कुणाला तरी पाठवलं असणार. डोंट वरी, आम्ही त्या माणसांना शोधून काढू. मी माझ्या माणसांना घेऊन तुझ्या घरी जातो. तिकडे काही क्लू मिळतोय का ते पाहू. वहिनी शुद्धीवर आल्यावर मला कॉल कर. मी त्यांची जबानी घ्यायला येतो. विश्वास म्हणाला. कमलने विश्वासचा निरोप घेतला आणि तो जायला निघाला. विश्वास, वहिनी लवकर बऱ्या होतील, राजा धीर देत म्हणाला. तिला लवकर बरं व्हावंच लागेल राजा. मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. प्रेम करतो मी तिच्यावर. मला यायला जरा जरी उशीर झाला असता ना तर. मी समजू शकतो. बरं मला सांग, तू घरी कळवलंस? नाही, उद्या सकाळी कळवेन. उगाच त्यांना रात्रीत यायला नको. विश्वास म्हणाला. खरं आहे तुझं, राजा म्हणाला. राजासोबत बोलून झालं तसं विश्वास आत निघून गेला. वनिताच्या काळजीनं तो अस्वस्थ झाला होता. तिला गमावण्याची भीती त्याला त्रास देत होती. नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळला. गायत्री रात्रभर जागी होती. कधी एकदा वनिताच्या मरणाची खबर तिला मिळतेय असं झालं होतं. काम झालंय असा मेसेज तिला कधीच आला होता. सकाळ झाली तरी तिला खबर आली नव्हती. सकाळी सगळेजण कामाला लागले असताना राजा घरी आला. राजाला सकाळ सकाळ आलेलं पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. गायत्रीच्या मनात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. बातमी ऐकायला तिचे कान आतुर झाले होते. राजा, सकाळ सकाळी तू इकडे कसा? तात्या, काका, वनिता वहिनींना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. राजा, काय? अरे पण का? विश्वास काहीच कसं बोलला नाही. तात्या, काल रात्री वहिनी घरी एकट्या असताना त्यांना मारायचा प्रयत्न केला गेलाय. राजा, काय? राजा, अरे काय बोलतोयस तू? वनिताला कशाला कोण मारेल? गंधारने आश्चर्यचकित होत विचारलं. वनिता कशी आहे राजा? देवाच्या कृपेनं त्या वाचल्या. विश्वासचं काम आवरल्यानं तो रात्रीत परत यायला निघाला. तो घरी आला तेव्हा घरातील सगळं सामान अस्ताव्यस्त झालं होतं. कुणीतरी वहिनींच्या हाताची नस कट केली होती. अहो, हे सगळं अचानक कसं झालं? कुणी मारायचा प्रयत्न केला असेल. आपण हॉस्पिटलला जायला निघूया. आपलंच चुकलं. त्या दोघांनाच तिकडं पाठवायला नको होतं. आपण त्यांच्यासोबत जायला पाहिजे होतं. आई म्हणाल्या. तू शांत हो बरं. आपल्याला आधी हॉस्पिटलला जायला हवं. विश्वासला आपली गरज आहे. तात्यांनी त्यांचा कोट चढवला. गंधारनं तोपर्यंत गाडी काढली आणि ते हॉस्पिटलला जायला निघाले. ते बाहेर पडले तसं राजा गायत्री समोर उभा राहिला. मला माहितीये हे तूच केलेस. फक्त एक पुरावा आणि तू तुरुंगात. ए राजा, जास्त नखरे नाही पाहिजेत हा. मी काही केलं नाहीये. असेल तिचा मुंबईचा यार. ते कळेलच लवकर. गीता वहिनी, यावेळेस तुमच्या बहिणीला कुणीही वाचवू शकणार नाही, लक्षात ठेवा. राजा गीताला वॉर्न करत म्हणाला आणि हॉस्पिटलला निघून गेला. गायत्री आत पळून आली. तिचा प्लॅन फसल्यानं चांगलीच चिडली होती ती. वनितानं शुद्धीवर आल्यावर खरं काय सांगितलं तर तिला जेलमध्ये जावं लागणार होतं. एवढ्यात तिच्या रूमचा दरवाजा वाचल्याचा आवाज आला. तिनं पाहिलं तर गीता होती. गीतानं दरवाजा ओढून घेतला. हे सगळं काय चाललंय गायत्री? का केलंस तू असं? गीता, मी नाही केलंय ताई. तो राजा खोटं बोलतोय. जर ते खरं निघालं ना तर तुझ्यासोबत मलाही या घरातून हाकलतील गायत्री. तू तुझ्या आयुष्याची वाताहत करतेस आणि माझ्या पण. मी सांगितलं होतं का तुला माझ्यासाठी भांड तुझ्या घरच्यांशी? गायत्री तोंड वर करून म्हणाली. गायत्री, गीतानं तिच्या कानाखाली मारली. किती नालायक आहेस तू. स्वतःच्या बहिणीला असं म्हणतेस?
बहीण असून काय केलंस तू माझ्याशी? तुझ्या दिरासोबत लग्न लावून देऊ शकलीस? बरं झालं नाही दिलं, नाहीतर तू माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या असत्यास. तुझ्यासारखी नालायक मुलगी कुणाची होऊ शकत नाही, उपरी कुठची. गीतानं तिच्यावर रागीट कटाक्ष टाकला आणि बाहेर पडली. वनिता शुद्धीवर आल्यामुळं घरातील सगळेजण खूप खुश होते, खास करून विश्वास. कधी एकदा वनितासोबत बोलतोय असं त्याला झालं होतं. वनिताला पाहून सगळेजण घरी निघून गेले. ते गेल्यावर विश्वास तिच्या शेजारी येऊन बसला. त्यानं तिचा हात हातात घेतला. कसं वाटतंय आता? त्यानं प्रेमानं विचारलं. ठीक वाटतंय. मला वाटलं नव्हतं मी तुम्हाला कधी पाहू शकेन. मला वाटलं होतं की मी आता. तुला काही होणार नाही वनिता, काहीच नाही. मी आलो ना तुझ्यासाठी. देवानं आपल्याला एकमेकांसाठी बनवलंय. तो आपल्याला वेगळं करणार नाही. तुझ्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना पकडू आपण. विश्वास तिला अस्वस्थ करत म्हणाला. यापुढे मी तुला एकटीला सोडून कुठेही जाणार नाहीये. तू आता आराम कर. हो, ती म्हणाली. औषधांमुळं तिला गुंगी आली आणि ती झोपी गेली. वनिताला कव्हर व्हायला 3-4 दिवस लागले. तिला बरं वाटायला लागल्यावर घरी नेण्याचं ठरवण्यात आलं. विश्वासनं वनितासोबत थांबायला गावातील एक लेडीज पाहिली होती. यापुढे तो तिला क्षणभर देखील एकटं सोडायला तयार नव्हता. विश्वास, तिला घरी घेऊन चल. ऐक जरा माझं. एवढ्या मोठ्या घटनेत वाचलीये ती. काय झालं असतं म्हणजे? गंधार त्याला समजावत म्हणाला. असं काही होणार नाही दादा. मी तिची पूर्ण काळजी घेईन. जाते पण का विनाकारण हट्ट करतोस? गंधार, त्याला तिकडं राहायचंय ना? काही हरकत नाही. मी आणि माई तिकडे त्यांच्यासोबत राहतो, म्हणजे प्रश्न येणार नाही, तात्या म्हणाले. तात्या, तुम्ही आपलं घर सोडणार नाहीयत. मी तुम्हाला शब्द देतो की तिला काही होणार नाही. मलाही तिची काळजी आहे, विश्वास म्हणाला. जोपर्यंत हल्लेखोर सापडत नाहीत तोपर्यंत तो स्वस्थ राहणार नव्हता. वनिताला डिस्चार्ज देऊन शेतावरील घरी नेण्यात आलं. इकडे पोलीस अगदी कसोशीनं प्रयत्न करत होते. शेवटी 2 दिवसांनी त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. तालुक्यातील एका लॉजवर मारेकरी पकडले गेले. वनिता ठीक असल्यामुळं घरातील वातावरण ठीक होतं. विश्वास जातीनं तिची काळजी घेत होता. शोना, या मेडिसिन संपवायला हवेत, त्याशिवाय बरं वाटणार नाही, विश्वास तिला प्रेमानं म्हणाला. अहो, किती दिवस झाले मी मेडिसिन घेतेय. मी आता ठीक आहे, खरंच. डॉक्टर तू आहेस का मी? मी मिसेस डॉक्टर तर आहेच ना. ओ, असं आहे तर. पण सध्या माझं ऐकावं लागणार आहे हे नक्की. तू लवकर बरी होणं गरजेचं आहे वनिता. तू बरी झालीस की आपण बाहेर फिरायला जाणार आहोत. लग्नानंतर आपण कुणीकडेच गेलो नाही. हो, जाऊया, ती त्याच्या मिठीत शिरत म्हणाली. त्यानं तिला घट्ट जवळ घेतलं. आपण तिला गमावता गमावता मिळवलंय हे लक्षात येताच त्याचं मन भरून आलं. वनिता, नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय. खूप प्रेम करतो मी तुझ्यावर, तो मनापासून म्हणाला. माझं पण तुमच्यावर प्रेम आहे, ती म्हणाली. दोघं एकमेकांना मनातील भावना सांगत होते. दोघे बोलत असताना बाहेर गडी त्यांना हाक मारत आला. डॉक्टर दादा, वाड्यावर पोलीस आलेत. काय, पोलीस? विश्वासला आश्चर्य वाटलं. हो, आलो मी. अहो, मी पण येते. माझं इथे लक्ष लागणार नाही, वनिता म्हणाली. हो, चल. दोघेही वाड्यावर यायला निघाले. ते वाड्यावर पोहोचले तेव्हा लेडी पोलीस गायत्रीला बेड्या ठोकत होते. तर गीता डोळ्यात अश्रू घेऊन उभी होती. मला सोडा, मी काही केलं नाहीये. सोडा म्हणते ना, गायत्री ओरडत म्हणाली. ए बाई, जास्त फडफड करायची नाही. तुझ्या विरुद्ध पुरावे सापडलेत. बऱ्या बोलानं आमच्यासोबत चल, नाहीतर तुला फरफटत न्यावं लागेल. ताई, ताई यांना सांग ना. अगं, मी असं केलं नाहीये. मॅडम, माझी बहीण साधी आहे हो. त्या किती साध्या आहेत पाहिला मी. तुम्ही मध्ये पडू नका, समजलं, पोलीस गीताला म्हणाले. विश्वास वनिता वाड्याच्या दारात उभं राहून हा प्रकार पाहत होते.
विश्वासला खात्री होती हे सगळं गायत्रीनं केलं असणार, पण पुरावा नसल्यानं तो शांत होता. पण शेवटी पुरावा मिळाला. पोलीस गायत्रीला घेऊन बाहेर येत होते. वनिताला पाहून तिचा ताबा सुटला आणि तिनं वनितावर झेप घेतली. तुझ्यामुळं झालंय हे सगळं. माझं सगळं सुख तू हिरावून घेतलंस. तू कधीच सुखी राहणार नाहीस, समजलं? तोंड आवरायचं हा गायत्री. हे जे काही घडलंय ना ते तुझ्यामुळं घडलंय. माझ्या वनिताला माझ्यापासून दूर करायचा प्रयत्न करत होतीस. शेवटी काय झालं? तू तुझ्या चांगल्या आयुष्याला मुकलीस. तरी तुला अक्कल येत नाही. मी प्रयत्न करेल की तुला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल, समजलं? विश्वास तिला बजावत म्हणाला. बघूच आपण. गायत्रीनं वनिताला लूक दिला. पोलीस तिला ओढत घेऊन गेले. ते गेले तसं वनिता विश्वास आत आले. तात्या, आता गायत्री गेलीये, त्यामुळं मला असं वाटतं चंदन आणि काकी या दोघांनी आपलं सामान बांधावं आणि चालतं व्हावं. गायत्रीला तुम्ही शब्द दिला होता ना की या दोघांना. तात्या, दादा बरोबर बोलतोय. या दोघांना घरात राहण्याचा अधिकार नाही, सृजन म्हणाला. अजून एक व्यक्ती आहे जिनं गेलं पाहिजे. गीता, तू तुझी बॅग भर, तुला माहेरी सोडून येतो. अहो अहो प्लीज असं करू नका. मला माझा संसार हवाय. मी चुकले हो, चुकले. नाही गीता, तू नाही, आम्ही चुकलो. मला नाही राहायचं तुझ्यासारख्या बाईसोबत, जी माझ्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली. तू गेलीस की आमच्या घरावरील धोका टळेल. माझा भाऊ भाऊजय हक्काच्या घरी राहायला येतील. तू असताना भीतीचं सावट राहील. काय माहीत तू सुद्धा तुझ्या बहिणीसारखं वनिताला मारायचा प्रयत्न केलास तर. अहो मी असं नाही वागणार. जा बॅग भर, काळजी करू नकोस. तुझ्या राहण्या खाण्याचे पैसे दर महिना देईन मी, पण तू नकोस मला. गंधार आपला निर्णय सुनावून निघून गेला. गीता रडत तिथेच बसून राहिली. भाऊजी, भाऊजी यांना समजवा ना. मला खरंच असं वागणार नाही. मी वनिताला काही करणार नाही भाऊजी. मला माहितीये मी चुकले, पण मला फक्त माझ्या बहिणीचं सुख पाहायचं होतं. गीता हात जोडत म्हणाली. वहिनी, तुम्ही तुमच्या बहिणीचं सुख पाहिलंत याचा मला राग आला नाही, पण तुम्ही कायम वनिताला त्रास देत आलात. ती सुद्धा माणूस आहे हो. मनातून किती वाईट वाटत असेल तिला. तिचे वडील गेल्यावर सावत्र आईमुळं खूप त्रास काढलाय तिनं. लग्न झाल्यावर मी तिला दूर ठेवून त्रास दिला. तिच्याशी कधी नीट वागलो नाही. आता नीट वागायला लागलो. आमचं नातं व्यवस्थित झालं. तसं तुमच्या बहिणीनं तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. का सहन करावं तिनं? मला सांगा. तुम्ही एकदा जरी तिला ठणकावून सांगितलं असतं की गायत्री, विश्वास भाऊजींच्या संसारात तू ढवळाढवळ करू नकोस, तरी मी मान्य केलं असतं. तुम्ही तिला समजावायचं सोडून तिच्या वागण्याला खतपाणी देत आलात. दादानं तुमच्याशी कसं वागावं हा त्याचा प्रश्न आहे. तुमचा संसार मोडण्या इतका वाईट नक्कीच मी नाहीये. त्यामुळं तुमच्या दोघांच्या आयुष्याचा निर्णय तुम्ही घ्या. मला फक्त एवढंच हवं होतं की वनिताचे मारेकरी पकडले जावेत, जे गेले. बाकी माझा कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही, विश्वास ठामपणे म्हणाला. माई, तुम्ही तरी समजावा ना. गीता, तू या घरची सून आहेस, मोठी सून. तू हे घर एकत्र जोडून ठेवायला हवं होतंस. मी हे घर तुझ्या ताब्यात दिलं होतं गीता, पण तू घर जोडण्याऐवजी तोडायला निघालीस. माझ्या मुलाला तुम्ही माझ्यापासून दूर केलंत, तरी मी गप्प राहिले. पण आज तुझ्या बहिणीनं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायला पाहिलं. काय नाही केलं आम्ही गायत्रीसाठी? आम्हाला तिच्याकडून काही नको, पण तिनं हे घर तोडायला नको होतं. वनिताच्या जीवावर उठायला नको होतं, माई म्हणाल्या. वनिता, तू तरी समजाव ना यांना. चुकले ग मी. मला माझ्या मुलीला सोडून राहायचं नाहीये. माझं यांच्यावर खूप प्रेम आहे. मी सांगते दादांना, वनिता म्हणाली. वनिता,
तू यात पडू नकोस. दादा रागावला तर कोणाचंही ऐकत नाही. आपलं इथलं काम झालंय, आपल्याला निघायला हवं. विश्वासनं तिचा हात धरला आणि तो तिला घेऊन शेतावरच्या घरी निघून आला. अहो, दादांना तुम्ही समजावलं का नाही? उगाच आपल्यामुळं त्यांचा संसार विस्कटायला नको. वनिता: हे वहिनीला समजायला हवं होतं. वहिनीनं तिला वेळीच अडवलं असतं तर असं घडलं नसतं. विश्वास म्हणाला. मग आता? आता काही नाही, त्यांचं ते पाहून घेतील, असं म्हणून विश्वास बाहेर निघून आला. गंधारनं गीताला तिच्या माहेरी पाठवून दिलं. 2 दिवसात विश्वास आणि वनिता त्यांच्या घरी कायमसाठी निघून आले. वनिताला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटत होतं की गंधारचा संसार मोडला. पण तिला हे देखील माहीत होतं की तो गीतामुळेच मोडला. आज परत एकदा वनिता आणि विश्वास वाड्यावर परत आले. विश्वास, वनिता दोघांनी तिथंच थांबा. माई तिच्याकडं निघून आल्या. त्यांच्या हातात ओवाळणीचं ताट होतं. त्यांनी सुलभाला इशारा केला तसं तिनं माप दरवाजात ठेवलं. माईंनी त्यांना ओवाळलं. त्यांनी वनिताला इशारा केला. वनितानं माप ओलांडून परत एकदा विश्वाससह गृहप्रवेश केला. आज ती खऱ्या अर्थानं विश्वासची संगणी बनून घरात पाऊल टाकत होती. तर मित्रमैत्रिणींनो, ही कथा आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथेसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि घंटीचं बटनही दाबा. थँक्यू.